बातमी आहे उन्हानं होणाऱ्या काहिलीची। कारण विदर्भामधल्या अनेक भागामधला पारा हा तब्बल 45 अंशांच्या पार पोहोचलाय। अकोल्यामध्ये या मोसमामधलं सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे आणि आजचा विचार केला तर आज अकोल्याचा पारा हा 46.9 अंशांपर्यंत जाऊन ठेपलाय। अकोला हे गेल्या काही दिवसांमध्ये जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांपैकी एक शहर झालंय। या वाढलेल्या तापमानाचा परिणाम अकोल्यामधल्या जनजीवनावरती देखील झालाय। आज सकाळी अकोला जिल्ह्यामधल्या तापमानाचा पारा हा तब्बल 43.8 अंश सेल्सिअस इतका नोंदवण्यात आला। दरम्यान नागपूरमध्ये आज सकाळी 11:30 वाजेपर्यंत 42.4, वर्ध्यामध्ये 42.5, अमरावतीमध्ये 42 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे। वाशिम शहरामध्ये आज 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आणि यंदाच्या हंगामामध्ये वाशिम जिल्ह्यानं सलग तिसऱ्यांदा 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाचा टप्पा गाठलाय। दरम्यान नागरिकांनी काम असेल तरच दुपारच्या वेळेला घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिल्यानंतर आज त्याचे परिणाम वाशिम जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत। सलग तिसऱ्यांदा 44च्या वर वाशिम शहराचं तापमान गेल्याचं नोंद झाल्याचं आता पाहायला मिळतंय। 11 ते 4च्या दरम्यान उन्हात कोणीही बाहेर पडू नये आणि जर काही महत्त्वाचे काम असेल पडत असाल तर डोक्यावर टोपी असेल, शेला असेल किंवा गमछा असेल हे बांधूनच बाहेर पडा असं प्रशासनानं वेळोवेळी आवाहन केलं जात आहे। जसा जसा उन्हाळा तीव्र होत चाललेला आहे तसं तसा उन्हाच्या जे तापमानाचा पारा आहे तोही तीव्रतेनं चढत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। या वर्षीच्या हंगामात सलग तिसऱ्यांदा 44च्या वर तापमान गेल्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचे उपाय आणि त्याबरोबर काळजी घेण्याचं आवाहनही प्रशासनाकडून केलं गेलेलं आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। तर या सगळ्या उष्माघातापासून वाचण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भात डॉक्टरांनी काही माहिती दिलेली आहे, जाणून घेऊया। सूर्याच्या उष्णतेमुळे होणारे जे त्रास आहेत त्यामुळं आपल्या शरीरातलं पाणी कमी होत असतं। त्यामुळं मग कित्येक लोकांना लघवीला जळजळ होणे, युरिनला इन्फेक्शन होणे, त्याचप्रमाणे मुतखड्यांचाही त्रास होऊ शकतो। तीव्र उन्हामुळं डोळ्यांना आणि त्वचेलाही आग होऊ शकते। डोळे लाल होणं, डोळे येणं, त्याचप्रमाणे त्वचेवर चट्टे पडणं, सनबर्न्स हे त्रास होऊ शकतात। आणि त्याच बरोबर शरीरातलं पाणी जर आपण योग्य राखलं नाही आणि जर उन्हाचं आपल्याला एक्सपोजर जास्त वेळ लागलं तर आपल्या शरीरातली तापमान नियंत्रण करणारी जी प्रणाली आहे तिच्यावर त्याचा परिणाम होतो आणि उष्माघात उद्भवू शकतो। तिकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील गेल्या 4 ते 5 दिवसांपासून उष्णतेची लाट आहे। मलकापूर इथल्या 4थीच्या विद्यार्थ्याची शासकीय शिष्यवृत्तीची परीक्षा तब्बल 44 अंश सेल्सिअस इतक्या तापमानामध्ये घेण्यात आली आणि भर दुपारी लहान विद्यार्थ्यांना पत्र्याच्या खोलीमध्ये बसवण्यात आलं। त्यामुळे पालकांनी तीव्र असा संतापही व्यक्त केला। विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित सोयीस्कर व्यवस्था असणं अपेक्षित असताना प्रशासनाकडून योग्य ते नियोजन करण्यात आलं नाही। अनेक ठिकाणी उष्माघाताच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होतीये। शिक्षण विभागानं असं असताना देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप इथल्या मुलांच्या पालकांनी केलाय। अधिकारी फाळके साहेबांनाही बोललो, काय म्हणले ते बोलले एका वर्गात 3 पंखे लावलेले आहे। म्हटलं तर 3 नाही 4ही पंखे असले तरी टिनाची हवा शेवटी गरमच येणार आहे। तुम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली मान्य आहे, पण मुलं पेपर देतील की पाणी पितील? जळगाव जिल्ह्यामध्ये देखील उष्णतेची लाट आहे। 43 अंशांपर्यंत जाऊन ठेपलाय। उष्णतेच्या याच लाटेमुळे वीज रोहित्राच्या भोवती महावितरणकडून कूलर लावण्यात आलेले आहेत। वाढत्या उष्णतेनं अनेक घरामध्ये कूलर, एसी, पंखे मोठ्या प्रमाणावरती वापरले जातात आणि या सगळ्याचा भार वीज रोहित्रावरती येतो। बाहेरचं तापमान 43 अंशांपर्यंत जाऊन पोहोचल्यामुळे वीज रोहित्राने तापमान मोठ्या प्रमाणावरती वाढून त्याचा स्फोट होऊन जळण्याचं प्रमाण देखील वाढलंय। यामुळे महावितरण वीज रोहित्राच्या भोवती कूलर लावून तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। तर जळगाव शहरामध्ये सध्या उन्हाचा तडाखा हा मोठ्या प्रमाणावरती वाढलाय। तापमानाचा पारा आपण बघितलं 43 अंशांच्या पुढे गेलाय
आणि याच वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळावा आणि शहरामध्ये थंडावा निर्माण व्हावा यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे काल दुपारी शहरामधल्या प्रमुख चौकांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी मारण्यात आलंय. महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करत महानगरपालिकेने ही मोहीम राबवली. दुपारच्या कडक उन्हामध्ये रस्ते तापल्यामुळे निर्माण होणारी उष्णता कमी करण्यासाठी 2 टँकरच्या मदतीने महत्त्वाच्या ठिकाणी पाणी मारण्यात आलं. हे 2 टँकर महापौर दीपमाला काळे यांनी त्यांच्या वतीनं उपलब्ध करून दिले होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.